सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुगटी जळाळी, कारुण्य सिंधू बबदुक हारी, तुझ बीण शंभो मज कोण तारी. शंभो शिव हर हर महादेव. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. आपण सगळे श्रीकृष्ण धाम यात्रेमध्ये आहोत आणि द्वारका ठिकाणी म्हणजे द्वारकेला आपण सगळे मुक्कामाला आहोत. आणि द्वारकेमध्ये नारद मुनींचं आगमन झालेलं आहे. सत्यभामाने त्यांचं यथायोग्य स्वागत केलं आहे आणि आता दोघांमध्ये संवाद सुरू झाला आहे. आणि संवाद सुरू होताना सत्यभामा नारद मुनींना सांगते, अहो म्हणजे किती जन्माची पुण्याई आज फळाला आली आहे. तुम्ही दिलेले आशीर्वाद, तुमचं माझ्यावरती असलेलं प्रेम आणि तुम्ही मला वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन, या सगळ्या मार्गदर्शनामुळे आज मी या ठिकाणी पोचलेली आहे. अहो श्रीकृष्ण परमात्म्यांची पट्टराणी आहे, त्यांचं माझ्यावरती विलक्षण प्रेम आहे. आमचा संसार खूप चांगला चालला आहे. खरं म्हणजे की माझं लग्न ज्या दिवशी झालं त्या दिवशी मला स्वतःला सुद्धा माहिती नव्हतं की माझं लग्न संपन्न होणार आहे, माझा विवाह संपन्न होणार आहे. कारण जी काही सगळी कहाणी झाली ती सगळी तुम्हाला माहिती आहे. आणि माझ्या वडिलांनी की सतराजितांनी, हे सतराजितांनी सुमंतक मणीपेक्षा अनमोल काय असेल तर माझी मुलगी आहे आणि मला श्रीकृष्ण परमात्म्याला दिलं. आणि मग श्रीकृष्ण परमात्म्याला दिल्यानंतर त्यांनी माझा स्वीकार केला आणि स्वीकार करून झाल्यानंतर द्वारकेमध्ये आमचा विवाह होऊन आम्ही द्वारकेत आलो. द्वारकेमध्ये आल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्यांनी कुठल्याही गोष्टीने मला कमी केलेली नाही. मी आज एवढी संपत्ती घेऊन आले पण या द्वारकेमध्ये माझी सगळी संपत्ती फिकी आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं अलोट प्रेम माझ्यावरती आहे. आणि या द्वारका नगरीमधली सकाळ सुंदर असते, इथली संध्याकाळ सुंदर असते, इथली रात्र सुंदर असते. इथे ध्यानाकरता 24 जागा बनवलेल्या आहेत. तिथे वेगवेगळ्या ठिकाणी मी ध्यान करते, तुम्ही सांगितलेल्या मंत्रांचा मी जप करत असते आणि खरोखरी मी खूप आनंदी आहे. आज जर मला कोणी विचारलं की या सगळ्या आनंदाचा शिल्पकार कोण असेल तर ते माझे गुरुवर्य म्हणजे तुम्ही आहात. असे नारद मुनींवरती स्तुतीस्तुमनं पूर्णपणे त्या ठिकाणी सत्यभामा उधळत होती. आणि हे खरं होतं की सत्यभामा सगळं खूप म्हणजे की प्रेमाने, खूप आनंदाने आणि तिला जे म्हणजे की मिळालेलं वैभव आहे किंवा खरोखरी श्रीकृष्ण परमात्म्यांची साथ, त्यांची पट्टराणी, त्याच्यापुढे सगळी संपत्ती, सगळं तिला फिक्कं वाटत होतं. हा तर तिचा स्वभाव होता की तिच्याकडे गर्व होता तिच्या सौंदर्याचा, ती सतराजिताची मुलगी होती त्या गोष्टीचा आणि तो तिचा त्या सगळ्यांमध्ये यायचा. पण ज्यावेळेला ती नारद मुनींशी बोलत होती, श्रीकृष्ण परमात्म्यांबद्दल सांगत होती, त्याच्यावेळेला तिच्या मनामध्ये खरोखरी गर्वाचा लवलेश सुद्धा नव्हता. परंतु एवढं सगळं ऐकल्यानंतर, एवढं सगळं द्वारकेमध्ये आलबेल आहे, देवांच्या जीवनामध्ये एवढं सगळं आलबेल आहे. अरे लोक एक लग्न करून कंटाळतात आणि एक लग्न करून झाल्यावर माणूस म्हणतो पुष्कळ झालं, आता पुढच्या जन्मात देवा नाही झालं तरी चालेल, इतका लोकांना कंटाळा येतो. आणि श्रीकृष्ण परमात्म्यांनी 8 विवाह केले. 8ही पट्टराण्यांमध्ये फक्त रुक्मिणी बाहेर होती आणि 10 वर्षामध्ये या सगळ्यांबरोबर सगळा व्यवस्थित संसार चालू असताना श्रीकृष्ण परमात्म्याच्या जीवनामध्ये आलबेले म्हणजे मोठी कमाल आहे. आणि मग त्याच्यानंतर एक एक गोष्टी ही सत्यभामा सांगते आणि त्या ठिकाणी नारद विचार करायला लागत आहेत. आणि नारदांचा चेहरा असा चिंताक्रांत व्हायला लागला आहे आणि नारदांना असं वाटतंय की आता काय म्हणजे की आता ह्याच्यापुढे सत्यभामाने अजून काही कौतुक केलं, अजून काही सौंदर्याचं, स्वतःच्या म्हणजे की संसाराचं सौंदर्याचा काही गोडवा ऐकला की भगवान श्रीकृष्ण परमात्मा असे सुंदर आहेत किंवा आमचा संसार इतका सुंदर चालला आहे, तर खरोखरी नारद बेशुद्धच पडले असते. या स्थितीमध्ये नारद आले आणि नारद अचानकपणे इकडे तिकडे काही शोधायला लागले. ते शोधायला लागल्याच्या नंतर त्यावेळेला म्हणजे की सत्यभामा म्हणली, अहो तुम्हाला काही हवंय का, तुमच्या सेवेमध्ये काही कमी आहे का, किंवा आत्ता कुठल्या गोष्टीची तुम्हाला जाणीव झाली का. तर ते म्हणले, हो एका महत्त्वाच्या गोष्टीची मला जाणीव झाली आहे, त्याचा मला सुगंध तुझ्याकडे आल्यापासून येतोय पण ते मला कुठे आसपास दिसत नाही आहे. आता सत्यभामा म्हणली असं काय आहे. आणि त्यावेळेला सत्यभामा म्हणली एक अत्तराची कुपी आहे, ते अत्तर तुमच्या पायाला लावायचं राहिलं आहे, थांबा मी आत्ता घेऊन येते. ती अत्तर घेऊन येते आणि त्या ठिकाणी नारद मुनींच्या पायाला लावते. परंतु नारद मुनी म्हणतात की नाही हा सुगंध मला नाही येत ग, मला दुसरा सुगंध येतोय. मग त्यावेळेला सत्यभामा म्हणते, अहो तुम्ही माझे गुरु आहात आणि तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे आणि ती मी देऊ शकली नाही तर त्याच्या मला पूर्णपणे पाप लागेल आणि मला तसं चालणारही नाही. तुम्हाला माहिती आहे की मी जशी श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची पट्टराणी आहे तशी तुमची पट्टशिष्य आहे. तुमची कुठलीही आज्ञा मी कधीही धुळीला मिळून देणार नाही किंवा त्या आज्ञेचं पालन केल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला नारद म्हणले, असं नाही ग, मला पारिजातकाच्या फुलांचा वास येतोय
आणि पारिजातकाची फुलं इथे कुठे मला दिसत नाहीयेत, परंतु द्वारकेमध्ये आल्यापासून त्याचा इतका सुगंध सुटलाय की मला असं वाटलं ती तुझ्याकडेच असतील. त्यावेळेला सत्यभामा म्हणले की हे कुठलं फूल तुम्ही सांगताय? हे पारिजातकाचं फूल मला खरंच माहिती नाही. हे पारिजातकाचं फूल काय असतं आणि हा पारिजातक काय असतो? अहो, मी पृथ्वीवर आल्यापासून सत्यजित माझे वडील होते, त्यांच्याकडे अनमोल अशी रत्न होती, पण ह्या नावाचं कुठलं मी वृक्ष ऐकलेलं नाही, ह्या नावाचं कुठलं मी रत्न ऐकलं नाही आणि असा कुठलाही मी पूर्णपणे सुगंध पाहिला नाही. त्यावेळेला ते म्हणले, अगं सत्यभामे, तेच तर मी तुला सांगायला आलोय. अगं हे स्वर्ग लोकामध्ये आहे, स्वर्ग लोकामध्ये पारिजातक आहे आणि स्वर्ग लोकामध्ये ज्यांचं येणं जाणं असतं, स्वर्ग लोकामध्ये ज्यांचा सन्मान आहे, जे इंद्राच्या दरबारामध्ये जातात, इंद्र ज्यांची प्रतीक्षा करतात, ते तुझे पती द्वारकाधीश त्या ठिकाणी ज्यावेळेला स्वर्गामध्ये जातात त्यावेळेला इंद्राची पत्नी ही आवर्जून त्यांच्या पत्नीकरता म्हणजे श्रीकृष्ण भगवान परमात्म्यांच्या पत्नीकरता अशी उंजळभर पूर्णपणे पारिजातकाची फुलं देतात. आणि ती पारिजातकाची फुलं खाली घेऊन आल्यानंतर मग ती देव देतात कुणाला? जर तू म्हणतेस की तू त्यांची पट्टराणी आहेस, तुझ्यावरती सर्वात जास्त प्रेम आहे, तू सर्वात सुंदर आहेस आणि त्याचबरोबर तू धनवान सुद्धा आहेस आणि या सगळ्यापेक्षा तू माझी शिष्य आहेस आणि माझी शिष्य असल्यानंतर तू कुठेही मागे राहिलेलं मला चालणार नाही. मला सांग, ती पारिजातकाची फुलं देवानी कुठे आणून ठेवलेत, तू ती कुठे लपवून ठेवलेत? त्यावेळेला सत्यभामाचा चेहरा एवढूसा होतो आणि सत्यभामा म्हणते, नाही हो, ही फुलं कधी श्रीकृष्ण परमात्म्याने मला दिली नाही. अगं मग इथेच फसलंय, तुला हा श्रीकृष्ण फसवतोय. हा द्वारकाधीश चक्क तुला फक्त गोड गोड बोलतो, तुझं प्रत्येक वेळेला कौतुक करतो आणि तू भोळी बाबडी माझी शिष्या, जसा मी भोळा तशी तू भोळी आणि त्याप्रमाणे तू सगळं त्याच्या म्हणजे की गोष्टींमध्ये येते आणि तू पूर्णपणे स्वार्थ विसरून जाते. सत्यभामे, जागृत हो. अगं श्रीकृष्ण परमात्म्याला 7 पट्टराण्या आहेत, तो फक्त गोड गोड तुझ्याशी बोलतो पण प्रेम मात्र दुसऱ्यांवरती करतो. थांब, मी जरा आता बाजूला जाऊन अंदाज घेऊन येतो की पारिजातकाची फुलं नक्की कुणाकडे आहेत आणि ते फूल सुद्धा तुला दाखवायला घेऊन येतो. आणि मग त्या ठिकाणी नारद मुनींना ती म्हणली, अहो पण जेवणाचं? ते म्हणले, तू जेवणाला माझी वाटच बघ, मी तोवर आलोच. आणि नारद मुनी सत्यभामाच्या महलामधनं बाहेर पडले. नारद मुनींचं बाकी काही काम नव्हतं, त्यांना माहिती होतं की पारिजातकाची फुलं ही कुणाकडे आहेत. आणि सची ज्यावेळेला पारिजातकाची फुलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना द्यायचे, ती तशीच्या तशी ओंजळभर आणलेली फुलं हे रुक्मिणी मातेच्या हातामध्ये द्यायचे, रुक्मिणी मातेच्या ओंजळीमध्ये द्यायचे आणि रुक्मिणी मातेकडे ती जतन केलेली असायची. नारद मुनींना आज दारात बघितल्यानंतर रुक्मिणी मातेला खूप आनंद झाला, कारण नारद मुनी एक असे होते की ज्यावेळेला ती द्वारकेच्या बाहेर होती त्यावेळेला सुद्धा तिला भेटायला जायचे आणि भेटायला जाताना काहीतरी तिला खायला घेऊन जायचे, तिला काहीतरी खाऊ घेऊन जायचे आणि प्रत्येक वेळेला तिला धीर द्यायचे की तू काळजी करू नकोस, मला तुझं दुःख समजतंय, परंतु या दुःखामागे ना रुक्मिणी काही ना काही कारण असेल. रुक्मिणी, तू सौभाग्यवती आहेस, पण याचबरोबर तू पुण्यवान सुद्धा आहेस आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्यांनी स्वतः येऊन तुझा स्वीकार केलेला आहे, त्यामुळे ते तुझा त्याग कधीच करू शकत नाही. असं प्रत्येक वेळेला रुक्मिणी मातेला पूर्णपणे धीर द्यायचे आणि रुक्मिणी मातेला कायम कुठच्या ना कुठच्या ठिकाणून काही ना काही खायला घेऊन यायचे. तर त्या ज्यावेळेला हातामध्ये म्हणजे की रुक्मिणी मातेच्या महलामध्ये ज्यावेळेला नारद मुनी आले, नारायण नारायण त्यांचा गजर ऐकला आणि गजर ऐकल्यानंतर रुक्मिणी माता अक्षरशः इतकी आनंदाने पुढे आली. तिने त्यांचं औक्षण केलं, औक्षण करून त्यांना घरामध्ये घेतलं आणि सांगितलं की अरे मुनीवर, आज किती आनंदाचा दिवस आहे, आज तुम्ही मला भेटायला आलायत आणि मी द्वारकेमध्ये आहे. कारण याच्या अगोदर नारद मुनी भेटायला आलेत, पण रुक्मिणी माता द्वारकेच्या बाहेर आहे. रुक्मिणी मातेने आगत स्वागत खूप सुंदर केलं, नारदांना बसवलं आणि सांगितलं की जेवण केल्याशिवाय जायचं नाही. परंतु नारद म्हणले की अगं नाही, माझी जेवणाची व्यवस्था द्वारकेमध्येच आहे आणि कुठेतरी मी जेवणाचं वचन दिलेलं आहे, तर तू जेवणाचा आग्रह करू नको, तू एक पारिजातकाचं फूल माझ्या हातात दे. त्याच्यामध्ये सगळं काही आलं. पारिजातकाचं एक फूल मागितल्यानंतर रुक्मिणी माता होती ती देण्यामध्ये उदार होती. ती म्हणली, अहो एक फूल कशाला, एक ओंजळभर फुलं तुम्हाला देते. आणि ओंजळभर फुलं पारिजातकाची तिने पूर्णपणे भगवान नारद मुनींच्या हातामध्ये ठेवली. नारद मुनींनी त्याचा स्वीकार केला आणि त्याच्यापुढे रुक्मिणी माता काही बोलणार म्हणल्यावरच ते त्या ठिकाणी अंतर्धान पावले, तिकडनं अदृश्य झाले आणि ती फुलं घेऊन सरळ सत्यभामेकडे प्रगट झाले. आज त्या फुलांचा सुगंध इतका पसरलेला होता की पूर्णपणे म्हणजे सत्यभामाचा महल हा त्या फुलांच्या वासाने पूर्णपणे दरवळायला लागलेला होता आणि इतका सुंदर सुगंध की भास रे भास, की कोणी कस्तुरी घेऊन आलंय का, कस्तुरीच्या सारखा सुगंध, त्यापेक्षा सुंदर सुगंध जर कुठला
कुठला असेल, मंद आणि छान आल्हाददायक असा असेल तर तो पारिजातकाचा आहे. आणि मग ती पारिजातकाची फुलं अशी उंजळभर पूर्णपणे त्यांनी सत्यभामाच्या हातामध्ये दिली आणि सांगितलं की अगं हा तुझा नवरा जवळजवळ झाले 15 दिवस 20 दिवस असा सातत्याने स्वर्गलोकामध्ये येतोय आणि त्याला स्वर्गलोकामध्ये ओंजळभर अशी फुलं मिळत आहेत आणि ती फुलं तो रुक्मिणी मातेला आणून देतोय. देव तुला फसवत आहेत, श्रीकृष्ण परमात्मा तुझी फसगत करतायत, फक्त तुझ्याशी गोड बोलतायत, पण प्रेम मात्र पूर्णपणे ते रुक्मिणी मातेवर करतायत. आणि हा अन्याय मी सहन करणार नाही बरं, तू माझी पट्टराणी आहेस, तू गप्प बस, जे काय असेल तर तुझ्या वतीने मी गड लढवतो. त्याच्यावरती सत्यभामाने तीच फुलं त्या ठिकाणी भगवान नारदांच्या चरणावरती वाहिली आणि ती म्हणली की मी तुमची पट्टशिष्य आहे, तशी मी श्रीकृष्ण परमात्म्यांची पट्टराणी आहे. माझं स्थान मी जिंकीन, माझं स्थान त्यांच्या हृदयात मी निर्माण करीन आणि बस आता फक्त तुम्ही मला आशीर्वाद द्या, तुम्ही माझ्याकरता दुसरं काही करायची गरज नाही, फक्त तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा. नारदांनी सांगितलं तथास्तु, मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे, परंतु आता तू हा प्रश्न मात्र श्रीकृष्ण परमात्म्याला विचार की त्यांनी तुझ्यावर एवढं प्रेम असताना पारिजातकाचं ओंजळभर जाऊ दे, एक फूल सुद्धा तुला का दिलं नाही. सत्यभामा, आपलं स्थान आपण निर्माण करायला पाहिजे. कुठलीही गोष्ट प्रेमाने पण जिंकायची असते, तशी प्रत्येक ठिकाणी आपलं मानमरातब सुद्धा राहायला पाहिजे, मग तो नवरा असो नाही तर ते सासर असो. मग काय नारदांनी त्या ठिकाणी असं सुंदर सुंदर वचनं बोलले की सत्यभामा कुठेतरी त्या सुखी संसारामधनं आज प्रश्न उत्तरामध्ये आली आणि त्या ठिकाणी नारद अंतर्धान पावले. आणि सत्यभामा म्हणते मी विचारीन बरं, आणि मला अशी जाणीव करून देण्याकरता तुम्ही आता वारंवार या, त्याच्यावेळी पुनरागमना याच्या असं म्हणून सत्यभामाने अक्षता नारद मुनींना दिल्या आणि नारद मुनी त्या ठिकाणून निघून गेले. आता सत्यभामा अशी लाल लाल झालेली होती की केव्हा देव भेटतायत आणि मी केव्हा देवांना प्रश्न विचारते. आणि तेवढ्या अवस्थेमध्ये देव द्वारकेमध्ये प्रगट झाले. देव द्वारकेमध्ये येत आहेत तर उद्धवजी चिंतेमध्ये बसलेले होते की अरे देव आत्ता कुठे सुखी झालेत, आत्ता कुठे देवाचं दाम्पत्य जीवन चालू झालंय, कुठेतरी देव मला आनंदात दिसतील. आणि आता नारद मुनी आलेत म्हणजे देवाच्या आनंदावर पुन्हा विरजण पडते की काय, पुन्हा एखादं संकट द्वारकेवर येते की काय, देवांचा अलबेल जीवन पुन्हा कुठेतरी दुष्काळीत होते की काय, देवांना कुठेतरी श्राप लागतो की काय, आणि आता द्वारकेमध्ये काय घडणार आहे असा विचारच ते करत होते. आणि आल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्यांना बघितल्यानंतर उद्धवजी म्हणले की श्रीकृष्ण परमात्म्यांना कसं आहे. त्याच्या वेळेला देव म्हणले की खूप छान आहे. द्वारकेमध्ये कसं आहे. त्यावेळेला उद्धवजी म्हणले द्वारकेमध्ये सगळं अलबेल आहे. ते म्हणले द्वारकेमध्ये सगळं अलबेल आहे, परंतु माझ्या जीवनामध्ये आता वाटत नाही की काही अलबेल आहे. आणि एवढं ते म्हणतायत तो समोरून त्या ठिकाणी सत्यभामा आली आणि सत्यभामाने त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्म्यांना निरोप दिला उद्धवजींच्या समोर की तुम्ही किती दिवस झाले मला भेटायला सुद्धा आलेले नाहीत, तुमचा एकांतवास मला हवा आहे आणि मला खाजगीमध्ये तुमच्याशी काही चर्चा करायची आहे. आज त्या ठिकाणी सत्यभामाचे ते संपूर्ण प्रकारचं वागणूक, तिचा चेहरा, तिचे हावभाव, तिचं पूर्णपणे रूप बघितल्यानंतर उद्धवजींना काय समजायचं ते समजलं की आता देवाच्या जीवनामध्ये काही अलबेल राहणार नाही. आणि देव तसेच लगबग सत्यभामेच्या महलामध्ये प्रवेश करतात. महलात प्रवेश केल्यानंतर सत्यभामा देवांवरती ती पारिजातकाची फुलं उधळते आणि म्हणते इतकी सुंदर फुलं जर तुम्हाला दररोज मिळतात तर ती फुलं तुम्ही मला का देत नाहीत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हुशार होते. ते आज स्वर्गातून आणलेली फुलं हातातच घेऊन आलेले होते. त्यांना माहिती होतं की रुक्मिणी त्यांच्यावरती रुसणार नाही. त्यांनी ती फुलं काढली आणि सत्यभामाच्या हातामध्ये दिले. आज सत्यभामा गर्वाने एवढी रागावलेली आहे की सत्यभामाने तीच फुलं श्रीकृष्ण परमात्म्यांवर उधळली आणि ती म्हणली की मला फुल नको, मला पारिजातकाचं झाडच हवं आहे. तुम्ही पारिजातकाचं झाड जर आणलं तरच माझ्या महलामध्ये प्रवेश करा. तुमच्यामध्ये पुरुषार्थ असेल, तुमचं खरोखरी माझ्यावरती प्रेम असेल तर देवा तुम्ही माझ्या भेटी करता, मला भेट देण्याकरता पारिजातकाचा वृक्ष घेऊन याल. जर पारिजातकाचा वृक्ष तुम्ही आणला तरच मी असं समजेन की खरोखरी मी तुमची पट्टराणी आहे आणि तुमचं माझ्यावरती प्रेम आहे. तोवर मी माझा चेहरासुद्धा तुम्हाला दाखवणार नाही, तोवर मी माझं तोंड पण तुम्हाला दाखवणार नाही आणि देवा तोपर्यंत आपल्यामध्ये आबोला असेल. आज सगळं अलबेल असताना, द्वारकेमध्ये सगळं सुख असताना सत्यभामाने आज देवांशी वाद घातलेला आहे आणि तो वाद घालून देव कुठेतरी नाराज झालेले आहेत आणि देव त्या ठिकाणी सत्यभामाच्या महलातून निघून जातात. आज देवांनाही जाणीव झाली की आता जर सत्यभामाच्या महलामध्ये आपण जर पारिजातकाचा वृक्ष आणला तरच सत्यभामा आपल्या जीवनामध्ये राहील, नाही तर सत्यभामा ही इतकी रागावलेली आहे आणि तिला इतका गर्व आहे की खरोखरी ती माझाही त्याग करेल आणि द्वारकेचाही त्याग करेल. नारद मुनी येऊन गेलेत आणि आपले जीवन अलबेल चालू आहे असं उद्धवजींना त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात. आणि उद्या द्वारकेमध्ये यापुढे काय घडलं ते आपण ऐकूया.
आज इथेच थांबूया. ओम साईराम.